नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही ही रमावर नाराज होते, कारण तिचे सर्व मित्रमैत्रिणी हे अगदी आरोहीला टोमणे मारत आणि तुझ्या आईला काहीच स्वयंपाक बनवता येत नाही असे मात्र आता बोलून आरोहीचा अपमान करत तेथून निघून जातात. याचा आता रमाला खूप वाईट वाटतं आणि आरोहीसुद्धा आता रमावर खूप अशी रागवलेली असते. त्यामुळे आता रमाला इतकी हर्ट होते, ती आपल्या रूममध्ये येते आणि खूप रडत असते. रडत रडत ती आपली बॅग पॅक करत असते, कारण तिला आता येथे राहायचं नसते. ती आता आपल्या घरी जायला निघलेली असते. त्याच वेळेस तेथे अक्षय रूममध्ये येतो. अक्षय आता हे सर्व पाहतो. अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो. अक्षयच्या डोळ्यात पाणी येते. तो सारखा रमाकडे बघत असतो. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की हे बघा, मी आता जाते. तुम्ही मला सकाळी म्हणाले होते की गणपती विसर्जनापर्यंत राहा, परंतु आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे. मी येथे नाही राहू शकत. आणि हे बघा, तुम्ही गणपती विसर्जनापर्यंत राहा म्हटले होते, परंतु तुम्ही विसरला असताल, कारण गणपती विसर्जन आजच आहे. आणि हे बघा, मी आत्ताच निघते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, तू जाऊ नकोस. म्हणजे हे बघ अगं, तू गणपती विसर्जन पर्यंत राहू शकते. आज गणपती विसर्जन आहे, त्यामुळे गणपती विसर्जन सुद्धा तूच कर. बाप्पाला तूच घेऊन आली होती ना. ते ऐकून आता रमा काही उत्तर देत नसते. आणि रमाला मात्र जेव्हा गणपती बाप्पा आले आणि आरोहीला किती आनंद झालेला असतो की आई माझ्या बाप्पाला घेऊन आली, म्हणून ती आनंदाने उड्या मारत असते. हे सर्व मात्र आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तिला आठवते. अक्षय म्हणतो की मुकादमांची जी पद्धत आहे तर ती तुला माहिती आहे. तर रमा म्हणते की आता पण मी कुठे मुकादम आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ अगं, प्लीज तू विसर्जनानंतर जे काही तुला बोलायचं असेल ते नंतर बोल. आपण दोघे बोलूयात ना. अगोदर विसर्जन करून घे. रमा म्हणते की मला नाही बोलायचं या विषयावर, कारण मला या सर्वाचा खूप त्रास होतो. तर अक्षयला खूप धक्का बसतो. तेव्हा आता अक्षय रमा जवळ येतो आणि रमाला तो अगदी हात लावून अगदी समजवणार असतो, परंतु तरी सुद्धा आता रमा म्हणते की हे बघा, बाद झालं. मी अगोदर तुम्हाला सुद्धा नको होते आणि आता माझ्या मुलीला सुद्धा मी नको आहे. आणि यामध्ये फक्त कुणाची चूक नाही, तर चूक आहे तर ती फक्त आणि फक्त माझी. असे बोलून रमा आता आपल्या कपाटातील जे कपडे आहे तर ते कपडे घेत असते आणि आपली बॅग भरते. आणि दोघे आता खूप असे रडतात. त्यानंतर आता रमा बाहेर येते आणि गणपती विसर्जनाचा कार्यक्रम असतो. तेव्हा आता अगोदर आरती सुरू होते. सर्वजण आरती करत असतात आणि आता रमा ही आरती ओवाळत असते. मालविकाचा खूप जळफळाट होतो. मालविका म्हणते की बास ना, दे माझ्याकडे, आता मी ओवाळते. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ, घाई करून नाही चालत, एक आरती होऊन देते मी तुला. तेव्हा आता सर्वजण आरती करून टाळ्या वाजवत असतात आणि रमा ही आरोहीला म्हणते की चल आपण दोघे आरती ओवाळूयात. तिच्या हाताला धरते, परंतु आरोही रमावर नाराज असते आणि ती लगेच आता रमाचा हात मागे करते. आणि आता मागे केल्यानंतर रमाला खूप असं वाईट वाटतं, कारण आता आरोही रमावर खूपच नाराज असते. पार्वती आजी आता हे सर्व बघत असते. तेव्हा रमा ही आरती ओवाळत असते. तर ओवाळत असताना इरावती मालविकाला खुणावते की तू जा आणि आरती ओवाळ आणि आरोहीला सुद्धा सोबत घे. तेव्हा मालविका लगेच रमाला धक्का देते आणि बाजूला होते. तिच्या हातातील ते आरतीचे ताट हिसकावून घेते आणि आरोहीला म्हणते की चल आता आपण आरती ओवाळूयात. आरोही बिचारी आता लहान मुलांना काय कळत असते. ती लगेच मालविका बरोबर अगदी खुश होत आरती ओवाळायला येते. याचं रमाला आता खूप असं अगदी वाईट वाटते. तिच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा आता आरती संपल्यानंतर आता इरावती तर मुद्दाम आता सर्वांच्या समोर म्हणते की खरंच आजला थांबवतो. अक्षय म्हणतो की हे बघ मालविका, जरा थांब. आमच्या मुकादमांच्या घरामध्ये एक प्रथा आहे, जी व्यक्ती गणपती आणते तर ती विसर्जन सुद्धा करते. तर पार्वती आजी लगेच म्हणते की हो, अर्थातच. म्हणजे आता मालविकाला विसर्जन करून द्यायचे नाही हे पार्वतीने सुद्धा ठरवलेले असते. आणि अक्षय तर लगेच रमाच्या हातानेच विसर्जन करण्याचे ठरवतो. तेव्हा आता मालविकाचा खूप अपमान होतो. आरोही मालविकाकडे बघत असते. मालविका खूप रागावलेली असते. तेव्हा इरावती मुद्दाम डोक्याला हात लावते आणि हसून म्हणते की अरे हो, आणि रमाला म्हणते की चल ए पुढे. तेव्हा आता अक्षय लगेच रमाला धरतो आणि तिच्या हाताला धरून तो तिला आता जोडीने गणपती बाप्पाचं विसर्जन करायला घेऊन येतो. इरावती आता मुद्दाम हसते. मनातून तर खूपच राग असतो, परंतु आता म्हणते की छान. तेव्हा आता मालविकाचा खूप जळफळाट होतो. ती आरोहीला आणखीनच जवळ घेते आणि तिच्या गळ्यात हात घालून उभी असते आणि रागाने रमा आणि अक्षय दोघांकडे बघत असते. तेव्हा रमा आणि अक्षय जोडीने पुढे येतात आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करायला गणपती बाप्पांना जोडीने गणपती बाप्पा मोरया असे म्हणून घेतात. सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात. तेव्हा इरावती रमाकडे बघत आता म्हणते की गणपती बाप्पा मोरया.
पुढच्या वर्षी लवकर या। त्यावर आता आर्था म्हणते की चल तू आजोबांची मदत कर। पार्वती आजी रमाजवळ येते आणि रमाजवळ येता अगदी हळूच म्हणते की रमा हे बघ, निरोप घेताना बाप्पाला मनातील इच्छा बोलून दाखव, तेव्हा आता गणपती बाप्पा जाता जाता तुझी इच्छा पूर्ण करेल। त्यावर आता रमाचा चेहरा खुलतो। रमा म्हणते की आई आजी, बाप्पावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे बाप्पा माझ्यासाठी योग्य निर्णय असा घेईलच। तेव्हा आता रमा ही अगदी मनोभावाने आपली इच्छा बोलून दाखवते आणि शेवटी गणपती बाप्पांचं विसर्जन केले जाते। अक्षयने सुद्धा आता हात लावलेला असतो आणि आता मस्त असं विसर्जन आता गणपती बाप्पांचं होतं। तारा आता हसून हे सर्व बघत असते। गणपती बाप्पाला साधे हात सुद्धा ती जोडत नाही। पार्थ मात्र आता गणपती बाप्पाला हात जोडतो। तेव्हा आता सगळेजण एका आवाजात म्हणतात की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तर आता अक्षय अगदी मनोभावाने हात जोडतो आणि आता हात जोडल्यानंतर त्यानंतर तो रमाकडे सारखा बघत असतो आणि रमा त्याच्याकडे बघत असते। आरोही आता या दोघांकडे बघत असते। मालविकाचा तर आणखीन जळफळाट होत असतो। तेव्हा मालविका लगेच म्हणते की फायनली गणपती बाप्पांचं विसर्जन तर झालेलं आहे, परंतु उद्या मात्र आता आरोहीचे जे काही फ्रेंड्स आहे तर त्यांच्यासाठी मी एक मस्त अशी त्यांच्या आवडती डिश बनवणार आहे। ते ऐकून इरावती म्हणते की वाव, आणि आरोही तर खूप खुश होते। तेव्हा मात्र आता तारा सुद्धा म्हणते की हो, मी सुद्धा खूप खुश आहे, आणि पार्थ सुद्धा म्हणतो। ते बघून आता मालविका लगेच त्यांच्याकडे बघून खोशून हसते। आरोही आता बिचारी, तिला असे वाटतं की मालविका चांगली आहे आणि ती लगेच आता त्या मालविकावर विश्वास ठेवते। रमा आणि अक्षय आता एकमेकांकडे बघत असतात आणि पार्वती आजीला सुद्धा आता हे काही बघवत नाही, तिला सुद्धा हे काहीच आवडत नाही। त्यावर आता इरावती रमाला म्हणते की अगं, विसर्जन झालेले आहे, तू तर इतका मोठा कारभार सांभाळते आणि तू तर इथेच आहे अजूनपर्यंत, तुझी तर सगळी कामही खोळंबली असेल, त्यामुळे तुला तर आता तिकडे निघायचं असेल, जाण्याची घाई खूप झाली असेल, हो की नाही अक्षय? अक्षय आता इरावतीकडे बघत असतो। तेव्हा आता रमाला मुद्दाम काढून देण्यासाठी लगेच आता इरावती राणीला आवाज देते आणि म्हणते की हे बघ, तू मॅडमची बॅग घेऊन ये, आणतेस ना? राणी म्हणते की हो हो, आणते। इरावती आता मुद्दाम अक्षय समोर नाटक करत म्हणते की छान बर का रमा, खरंच खूप बरं वाटलं तू इतक्या दिवस येथे राहिली। तेव्हा मात्र आता मालविका आणि इरावती एकमेकींकडे बघून हसतात। तर आता इरावती मुद्दाम म्हणते की चला, येथे खूप गरम होते, म्हणून मालविका आणि आरोहीला घेऊन इरावती आत जातात। तर रमाला खूप असं वाईट वाटलेलं असतं, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते। आता राणीला सुद्धा खूप वाईट वाटते। राणी बॅग आणण्यासाठी आत येते, तिला आता डोळ्यात पाणी येते, कारण रमा मॅडम येथून जाऊ नये असे राणीला सुद्धा वाटत असते। राणीचा हात बॅगला सुद्धा लागत नसतो, कारण आता ती बॅग घेऊन आपण बाहेर जावं हे सुद्धा राणीला वाटत नाही। बॅगला हात लावू किंवा नको लावू याचा आता राणी विचार करत असते आणि मनातून ती खूप नाराज असते। तेव्हा इरावती बाहेरच उभी असते आणि राणी अजूनपर्यंत बाहेर आलेली नाही बॅग घेऊन, म्हणून राणीला आता मुद्दाम आवाज देते, राणी बाहेर ये, चल लवकर, तुला अख्खं कपाट नाही आणायचं, फक्त एक बॅग घेऊन यायची आहे। आता राणीला तर बॅग घेऊन येऊशीच वाटत नाही, परंतु आता इरावती समोर तिला आवाज द्यावा लागतो की हो आले म्हणून। तर अक्षय बाहेर रमाजवळच उभा असतो, सारखा रमाकडे बघत असतो। तेव्हा रमाला मनातून खूप वाईट वाटतं। ती अक्षयला म्हणते की हे बघा, एवढाच वेळ होता आणि आता येते म्हणण्याचा सुद्धा मला अधिकार नाही, तो हक्क सुद्धा मला नाही, आणि चला आता मी जाते, काही चुकलं असेल तर मला माफ करा, असे ती डोळे भरत अक्षयकडे बघत म्हणत असते। अक्षय आता तिच्याकडे बघतो आणि तेवढ्यात राणी बॅग घेऊन बाहेर येते। इरावती लगेच तिच्या हातातून बॅग घेते आणि मी आता पुढे बॅग नेते असं म्हणते, आणि तेवढ्यात मात्र इरावती तोऱ्यातच बॅग घेऊन चाललेली असते, परंतु बॅगच्या आता धक्क्याने मात्र इरावतीचा पाय घसरणार, तोच इरावती तोंडावर आपडणार, तर रमा इरावतीचा हात धरते आणि इरावतीला पडण्यापासून मात्र वाचवते। परंतु त्यात म्हणजे आता रमाने आपल्या पायाकडे लक्ष दिलेले नसते। घाईने तिने जेव्हा इरावतीचा हात धरलेला असतो तर रमाचा पाय हा अगदी मुरगळतो, पाय वाकडा होतो आणि रमाचा त्यात म्हणजे पाय मुरगळला जातो। आणि आता इरावतीला सगळेजण म्हणतात की काय अगं, व्यवस्थित चालता येत नाही का? पार्वती म्हणते की अगं, लक्ष देऊन चालत जा। इरावती काय हे, आता पडली असती तोंडावर। पार्वती आजीला आनंद होतो की इरावती तोंडावर पडली असती, आणि काका सुद्धा आता हसतात इरावती पडली म्हणून। आणि तेवढ्यात आता
रमा ही तिला वाचवते, परंतु तिचा पाय मुरगळतो. रमा आता पाय व्यवस्थित तिला सरळ करता येत नाही, तेव्हा म्हणते की माझा पाय मुरगळला वाटतं. अक्षय लगेच आता रमाला धरतो आणि डॉक्टरांना पटकन इरावतीला फोन करायला सांगतो. तेव्हा इरावती म्हणते की माझा, तर अक्षय म्हणतो की हे पग रमाचा पाय मुरगळला, तू लगेच डॉक्टरांना फोन कर. तेव्हा आता इरावती म्हणते की माझा नाही, आणि असे बोलून ती डॉक्टरांना फोन करायला जाते. आता गणपती बाप्पांना सुद्धा वाटतं की रमा या घरातून जाऊ नये, म्हणून आता गणपती बाप्पांनी सुद्धा हा चमत्कार दाखवलेला असतो. आणि तेव्हा आता डॉक्टर रमाला त्या पायाला व्यवस्थित इंजेक्शन वगैरे देतात आणि काही गोळ्या औषधं. तेवढ्यात आता अक्षय आत येतो. अक्षय म्हणतो की काय पाय व्यवस्थित बरा आहे ना. डॉक्टर म्हणतात की हे बघा फ्रॅक्चर नाही, परंतु थोडेसे वेदना त्यांना आहेत, त्यामुळे मी काही गोळ्या औषधं आणि आता इंजेक्शनसुद्धा दिलेले आहे, त्यामुळे त्यांच्या वेदना खूप कमी होतील. आणि हे बघा मी तुम्हाला सांगते की आज रात्री त्यांच्या पायाला आराम मिळायलाच हवा. मी तुम्हाला काही मलम लिहून देते आणि बँडेज पण, त्यामुळे त्यांची सूजसुद्धा कमी होऊ शकते आणि त्यांच्या पायाला आरामसुद्धा मिळेल. त्यामुळे हे बघा तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि मलम मात्र सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम लावण्यासाठी विसरू नका, त्यामुळे पायाला खूप असा आराम मिळू शकतो. काळजी घ्या. आणि जी गोळ्या औषधांची चिठ्ठी आहे तर डॉक्टर अक्षयच्या हातात देतात आणि आता रमाची खूप काळजी घ्या असे बोलून त्या आता निघून जातात. तर आता अक्षय त्यांना थँक्यू सुद्धा म्हणलेलं असतो. त्यानंतर आता डॉक्टर निघून गेल्यानंतर रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा मी घरी निघून जाते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलेले आहे आणि आता सुद्धा तुम्हाला तेच सांगतोय, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तू अगोदर बरी हो, मग बघू आपण काय करायचे ते, कुठे जायचे, काय करायचे, या घरात राहायचे किंवा नाही. त्यामुळे फक्त पायाची काळजी घे, आता कोणताही विचार करू नको. त्यावर त्या रमा विचारते की अहो पण मी इथे राहून काय करू, तुम्ही कधी समजून घेतलेस का मला. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, मी कायम तुला समजून घेतोस आणि घेत सुद्धा आलो. अगं पण तुलाच कधी कळाले नाही की मी तुला समजून घेतले म्हणून. आणि काय ग रमा एवढे काय झाले, एकदा केलेला पदार्थ चुकला, तुझ्या मनासारखा तो पदार्थ नाही झाला आणि इतकं चिडायचं. अगं हे बघ माझ्यासाठी सुद्धा हे एक सरप्राईजच होतं. तू केलेला पदार्थ कसा काय चुकू शकतो, कारण तू माझ्यापेक्षा जास्त बेस्ट अशी कुक आहे, तरी सुद्धा तू केलेले पदार्थ कसे बिघडले असतील याचं मला खरंच आता एक सरप्राईजच वाटलं. परंतु हे बघ चुकलं तर चुकलं रमा, इतकं मनाला लावून घेण्याची काय गरज होती बरं. आणि हे बघ आता तुझ्या पायाला इतकं लागलेलं आहे, मग तू अशी लंगडत घरी जाणार आहेत का. आणि काय ग रमा काय कसला हा वेडेपणा आहे. तेव्हा आता रमा रागाने म्हणते की हे बघा अक्षय, माझी मुलगी माझ्या समोर दुसऱ्या कुणाच्या तरी हाताला धरून त्या म्हणजे बाईचं कौतुक करते, या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होतोय, मला हे सर्व नाही सहन होत. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ ती लहान आहे, तिला काहीच यातील कळत नाही, तिला ज्याच्या हातचं खायला आवडेल त्याचं ती कौतुक करेल. मग रमा तू काय इतक्या सगळ्याचा त्रास करून घेतेस, तू स्वतःची काळजी घे. अगं इतका त्रास करून घेऊ नकोस. रमाला रागच आलेला असतो. रमा म्हणते की हे बघा अक्षय, तुम्ही इतक्या सहज हे सर्व कसं बोलू शकतात, मला फक्त राग जेवणाचा आहे का. आणि हे बघा मला जेवणाचा राग नाही, परंतु माझा तिच्यावर जो काही हक्क आहे ना त्याबद्दल, आणि हळूहळू तो सगळं काही कमी होतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ तुझा सुद्धा तिच्यावर तेवढाच हक्क आहे जेवढा माझा हक्क आहे तो, त्यामुळे आता अक्षयला सुद्धा रमा येथेच या घरात राहायला हवी असते. आता तो रमाला म्हणतो की हे बघ तुला बरे वाटेपर्यंत तू येथेच या घरामध्येच राहायचं, आणि हे बघ रमा तू येथे सुरक्षित आहे, त्यामुळे तू प्लीज येथे राहू शकते. रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की हे बघा अक्षय, या घरामध्ये माझी आरोही दुसऱ्या कुणाच्या तरी हाताला धरते, त्यामुळे मी नाही राहू शकत, प्लीज मला ते सहन होत नाही, मला जाऊन दे इथून. आणि हे बघा अक्षय तुम्ही साईंना फोन करा आणि त्यांना येथे बोलावून घ्या. आता साईचं नाव घेतल्यानंतर आता अक्षयला खूपच राग येतो. अक्षय रागाने रमाकडे बघत असतो. रमा म्हणते की मी त्यांच्यासोबत जाईल, तर अक्षयला आता राग येतो. रागानेच आता तो रमाकडे बघतो, कारण साईबद्दल त्याच्या मनात आता खूप राग असतो, कारण आता रमा आपली आहे तरी सुद्धा साईला इथे बोलावते. साईचं नाव घेतल्यानंतर अक्षय काही न बोलता रागाने रमाकडे बघत बाहेर निघून जातो. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी सीमाला औषध देत असते. सीमा हात जोडते, म्हणते की आई मला औषध नकोय. तर आता पार्वती आजी म्हणते की अगं सीमा घे ना बाई, अगं आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे ना, मग तुला औषध तर घ्यावंच लागेल. आणि हे बघ तू जर व्यवस्थित बरी झाली, ही गोळ्या औषधं तू व्यवस्थित खाल्ले, तर मात्र आपण ते इरावती जे वागलेली आहे तर तिचं भिंग एकत्र येऊन लगेच फोडू शकतो. आपल्याला फोडायचं आहे ना तिचं भिंग, मग औषध घे. तर आता सीमा औषध घेते. पार्वती आजी आता सीमाला आधार देते आणि म्हणते की सीमा फक्त आणि फक्त तूच हे सर्व करू शकते, त्या इरावतीचं सत्य तूच बाहेर आणू शकते. तर सीमा म्हणत असते की हो ना, इरावतीचं भिंग आपण फोडूच,
इरावतीचं भिंगा आपण फोडू असे दोनदा म्हणते आणि त्याच वेळेस अक्षय दरवाजात येतो. आता हे दोघींचं बोलणं तो ऐकतो. तेवढ्यात आता अक्षय आजीला आवाज देतो. आता आजी आणि सीमा लगेच एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता अक्षय आत येतो. तेव्हा आता पार्वती आजी विचारते की काय रे अक्षय, काय झाले, रमाचा पाय आता कसा आहे बरं. त्यावर आता अक्षय सांगतो की तिचा पाय मुरगळलेला आहे आणि डॉक्टर असं म्हणाले की आता काही इंजेक्शन दिल्यामुळे तिच्या वेदना कमी होतील, परंतु आता तिला आरामाची खूप गरज आहे आणि तिला आराम करण्यासाठी डॉक्टरांनी खूप काळजी घेण्यासाठी सांगितलेले आहे. एकदा की तिच्या पायाला आराम झाला तर तिला बरं वाटेल. त्यावर आता पार्वती आजी विचारते की अरे मग आता कसली काळजी आहे. तर अक्षय म्हणतो की काय. तर अक्षय पार्वती आजीला विचारतो, हे बघ आजी, रमाने जो काही आरोहीच्या फ्रेंडसाठी स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक इतका कसा बिघडला बरं. त्यावर आता पार्वती आजी लगेच आता सीमाकडे बघत असते. तर अक्षय पुढे म्हणतो की हे बघ, 7 वर्ष झाली मी तिच्या हातचं अजूनपर्यंत काही खाल्लेले नाही आणि हे बघ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिच्या हाताला किती चव आहे. ती उत्तम असा स्वयंपाक करू शकते. मग हे सर्व पदार्थ असे कसे बिघडले असतील, नक्की काहीतरी घोळ आहे. आता पार्वती आजीला सुद्धा तेच पॉइंट बोलायचा असतो. पार्वती आजी आता हसून म्हणते की हो ना अक्षय, घोळ तर आहेच, कारण आता अक्षय योग्य दिशावर बोलायला आलेला असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना आजी, तुला सुद्धा वाटते की घोळ आहे, त्यामुळे एकदा तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी बोला, तिला जरा समजावा, कारण तिला खूप वाईट वाटलेले आहे की तिच्या हातचा स्वयंपाक बिघडला म्हणून. तेव्हा आता सीमा लगेच उठते. सीमा म्हणते की चला बरं आई, आपण रमाला समजूयात, तिच्या हातून कधी असं नाही होणार, चला लगेच चला आई. तर पार्वती आजी म्हणते की सीमा अगं जरा थांब थोडंसं, मला एक गोष्ट सांग बरं सीमा, बायको कुणाची आहे. सीमा आता परत खुर्चीवर बसते आणि म्हणते की अक्षयची बायको आहे रमा. तर पार्वती आजी म्हणते की अगं मग सांगायचं आणि समजायचं कोणी, अक्षयलाच हे सर्व करावे लागेल. सीमा म्हणते की हो अक्षयलाच आता रमाला समजावे लागेल. त्यावर आता अक्षय म्हणतो आजी हे बघ, तुला आमच्यामध्ये जे काही आहे ते सगळं माहिती आहे, काही म्हणजे 7 वर्षापूर्वी ती माझी बायको होती. त्यावर आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की अरे होतीस ना, मग आता कशाला काळजी करतोस, मग ती तिचं ते जे काही आहे तर ते बघून घेईल. तेव्हा आता अक्षयला रमाची किती काळजी आहे हे आता पार्वती आजी दाखवून देते. तर अक्षय लगेच आता थोडासा गोंधळतो आणि म्हणतो की हे बघ आजी, मागे तिची मला खूप काळजी होती, पण आत्ता नाही. मला फक्त काय वाटतं की आजी तिचा कॉन्फिडन्स कमी व्हायला नकोय, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तिला समजावा, कारण तिला खूप वाईट वाटलेले आहे. तेव्हा आता पार्वती आजी लगेच म्हणते अरे तुला सुद्धा वाईट वाटतं आहे ना तिची काळजी, तुला हे सगळं आम्हाला समजते, मग तू जा तिच्याकडे जा, तिला सांभाळ, तिला अगदी व्यवस्थित समजावून सांग, तिला तुझ्या आधाराची गरज आहे आणि तूच तिला व्यवस्थित जर समजावले तर नक्की तिला अगदी मनाला तिच्या वाईट वाटणार नाही, आणखीन एक खूप मोठा आधार तिला वाटेल आणि तिचं मन हलकं होईल. आणि हे बघ, ती आपल्या घरात एकटी आहे आणि बाई ही कितीही लाडकी जरी असली ना सगळ्या लोकांची, तरी सुद्धा तिला आपल्या नवऱ्याची साथ हवी असते आणि नवऱ्याचं सुद्धा तेच असतं. हे बघ अक्षय, मी तुला आज समजावते, तुम्ही दोघांनी जरीही आपलं नातं म्हणजे संपवलं असेल, परंतु तुमच्यातील जे काही ओढ आहे, एकमेकाबद्दलचं जे प्रेम आहे ते अजूनपर्यंत संपलेलं नाही. ती ओढ आणि ते प्रेम तसंच आहे. तेव्हा अक्षय या दोघींकडे बघतो आणि पार्वती आजीला म्हणतो की मी तुम्हाला फक्त समजवण्यासाठी आलो होतो. हे बघ आजी, ती आपल्याकडे फक्त पाहुणी म्हणून आलेली आहे, उगाच तिचा कॉन्फिडन्स कमी व्हायला नको, बाकी मला काही म्हणायचं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही तिला समजावताल, म्हणून मी तुम्हाला हे सर्व बोललो. आणि हे बघा तुम्हाला समजवता आले तर समजवा तुम्ही, नाहीतर राहून द्या. मला काय फरक पडतो, कारण साईचं नाव आता रमाने घेतलेलं असते, म्हणून आता रमाचा आता अक्षयला राग असतो. तेव्हा आता अक्षय रागाने बाहेर जेव्हा निघून जातो, सीमा तिला आवाज देते की अक्षय बाळा समजून घे, म्हणून आता अक्षय निघून गेल्यानंतर सीमा त्याला समजायला त्याच्या मागे जायला निघते, परंतु पार्वती आजी तिच्या हाताला धरते आणि तिला खाली बसवते आणि म्हणते की हे बघ सीमा, तू काळजी करू नकोस, अक्षय नक्की आपलं ऐकेल, तो नक्की रमाला समजवण्यासाठी जाईलच आणि ते पण त्याच्या पद्धतीने तो तिला समजवेल सुद्धा. ते ऐकून सीमाला फार आनंद होतो. सीमा हसून विचारते की नक्की असं होईल ना आई, अक्षय नक्की तिला समजावेल ना, आणि मला असं वाटतं की तू नक्की आपल्या रमाला येथून या घरातून नाही जाऊन देणार तर. आणि सीमा आता देवाला हात जोडते की बाप्पा काही कर, परंतु माझ्या रमाला येथेच या घरामध्ये तिच्या हक्काच्या घरी राहून दे, आणि हे बघ बाप्पा, रमा अक्षयला कधीही वेगळं करू नकोस. तर पार्वती आजी सीमाकडे बघून हसते आणि म्हणते की अगं सीमा, आपली रमा इतकी सुगरण आहे तरी सुद्धा इतकी मोठी चूक तिच्या हातातून झालीच कशी. आणि आता दोघेही विचारत असतात आणि तेवढ्या तेथे आर्था येते. आर्था म्हणते की हे बघ मोठी
मोठी आजी, मला सर्व माहिती आहे. आता आर्था असं म्हटल्यानंतर दोघीही अर्थाकडे बघत असतात. आता नक्की आर्था इरावती आणि ह्या मालविकाचं जे काही सत्य आहे आणि त्यात म्हणजे तारांनी त्यांना मदत केलेली आहे हे सर्व आता आर्था या दोघींना सांगणार असते. तेव्हा आता पार्वती आजी आणि सीमा यांना आर्थाची सुद्धा साथ मिळालेली असते. तर मित्रांनो, त्या दोघी आता अर्थाकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आता पुन्हा रमाला समजावण्यासाठी रूममध्ये येतो. तर रमा आता अक्षयला म्हणते की हे बघा, मी सगळे काही पदार्थ अगदी चांगले केले होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की माझ्या हाताला किती चव आहे, मी कोणतेही पदार्थ नाही बिघडवणार. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ, त्याला जमाना झाला, खूप अशी वर्ष लोटली. तेव्हा आता हे बघ, अजून लढाई सुरू झालेली नाही, त्यामुळे मी तुला आता सांगतो आणि हे बघ, आपण आता स्पर्धा घेऊयात तुझी आणि त्या मालविकाची आणि मग बघूयात की आरोहीला कुणाचा पदार्थ जास्त आवडतो. तर रमा म्हणते की हो, तयार आहे मी. अहो बघा ना, असे आता रमा म्हणते आणि तेथून ती जायला निघते. तर अक्षय मुद्दाम हे सर्व करत असतो. अक्षय आता म्हणतो की अगं पण रमा, तुझ्या पायाला खूप त्रास होतोय. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, माझ्या मुलीने जर दुसऱ्या कोणाला तरी बेस्ट कुक म्हटलं, हा त्रास मला किती झाला, तर आता जो पायाचा त्रास होतो तर त्या त्रासापेक्षा तो त्रास खूप मोठा आहे. माझ्या पायाचा जो त्रास आहे तो तर त्यापुढे काहीच नाही. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि आता अक्षयने मुद्दाम मालविका आणि रमा या दोघींची स्पर्धा घेण्यासाठी ठरवलेली असते. कारण आता रमाचा कॉन्फिडन्स कमी व्हायला नकोय, यासाठी आता तो रमाच्या मनाला आधार देण्यासाठी हे सर्व करण्याचे ठरवतो आणि रमा लगेच आपल्या आरोहीसाठी तयार होते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.